थोड्याच वेळामध्ये वकील सुद्धा सहभागी होतील आणि प्रतिक्रिया देतील। किला कोर्टातून ते बाहेर येतील आणि प्रतिक्रिया देतील। मात्र ही दृश्य किला कोर्टाची आपण बघतोय। आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे आणि अजित आपल्याला अधिक माहिती देत आहेत। पुढच्या क्षणी वकील येऊन आपल्याला माहिती देऊ शकतात। मात्र सदावर्ते यांना औषध घेण्याची परवानगी दिली गेली आहे, पण 2 दिवसांची पोलीस कोठडी त्यांना देण्यात आलेली आहे आणि 109 जणांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे। जसं आमचे प्रतिनिधी अजित सांगत होते की सहानुभूतीपूर्वक एसटी कर्मचाऱ्यांचा विचार झालेला आहे। कोर्टाने सहानुभूतीपूर्वक विचार एसटी कर्मचाऱ्यांचा केलाय, पण आरोपींविरोधात सक्षम पुरावे आहेत। त्यामुळे सदावर्तेंना पोलीस कोठडी आणि इतर 109 जणांना न्यायालयीन कोठडी दिली गेलेली आहे। वकील सगळे बाहेर येताना आपण बघतोय। काही क्षणामध्ये त्यांची प्रतिक्रिया सुद्धा आपल्यापर्यंत पोहोचेल। किला कोर्टामध्ये या सगळ्या वकिलांची बाजू ऐकून घेतली गेली, सगळ्या पक्षांची बाजू ऐकून घेतली गेली। तिघांनीही आपली बाजू मांडली किला कोर्टामध्ये आणि त्यानंतर सदावर्तेंना न्यायालयीन कोठडी 2 दिवसांची पोलीस कोठडी 2 दिवसांची मिळालेली आहे आणि न्यायालयीन कोठडी 109 जणांना दिली गेली आहे। पुढच्या काही क्षणामध्ये वकील संवाद साधू शकतात। वकिलांच्या माध्यमातून नेमकं काय घडलं कोर्टात हे अधिक स्पष्ट होणार आहे। किला कोर्टात जेव्हा सदावर्तेंना आणलं गेलं तेव्हाची ही दृश्य आपण बघतोय आणि आमचा लाईव्ह कॅमेरा किला कोर्टाच्या बाहेर आता आहे आणि आपल्याला पुढच्या काही क्षणामध्ये वकिलांच्या प्रतिक्रिया मिळू शकतील। भडकाऊ भाषण केलं त्यामुळे असा ठपका ठेवत कोर्टानं 2 दिवसांची पोलीस कोठडी सदावर्तेंना दिली आहे। 109 आंदोलकांना न्यायालयीन कोठडी देण्यात आलेली आहे। कोर्टामध्ये आज नेमकं काय झालं? किला कोर्टात जामीन अर्ज फेटाळण्यात आलेला आहे आणि मोठ्या कोर्टामध्ये वरच्या कोर्टामध्ये सगळ्या कर्मचाऱ्यांना आणि सदावर्तेंना सुद्धा जायला सांगितलं। सदावर्तेंचा सुद्धा जामीन अर्ज फेटाळण्यात आलेला आहे आणि इतर 109 जणांचाही जामीन अर्ज फेटाळण्यात आलेला आहे। पण भडकाऊ भाषण केल्याप्रकरणी पोलीस कोठडी सदावर्तेंना दिली गेलेली आहे। पुढच्या काही क्षणामध्ये वकिलांच्या प्रतिक्रिया आपल्यापर्यंत पोहोचतील। सगळ्या बाजूंचे वकील बाहेर येतील आणि प्रसार माध्यमांना प्रतिक्रिया देतील। पण किला कोर्टाला खरं आपण बघितलं तर छावणीचं स्वरूप आलेलं आहे, कारण खूप मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त चेयरपर्सन जस्टिस मृदुला भाटकर जी के सामने आर्गुमेंट कर रहे थे और उनका कोई रोल नहीं है। उन्होंने अपनी याचिका में भी ये बताया है कि हम हर किस्म का वायलेंस को कंडेम करते हैं, कोई वायलेंस को हम एनकरेज नहीं करते। उसके अलावा उसने बताया है कि उसका जो पास्ट हिस्ट्री है, जो उन्होंने कई आरक्षणों के खिलाफ युद्ध उठाया था, वो सुप्रीम कोर्ट में कामयाब हुए थे। उनकी पत्नी जो है वो भी धुरंधर वकील है, जयश्री पाटिल जी जो है, उन्होंने भी कुछ याचिकाओं में पब्लिक इंटरेस्ट में उठाया है मुद्दा। पूर्वी गृह मंत्री साहब के खिलाफ भी उन्होंने कुछ मुद्दे उठाए थे, तो उस वजह से इनको शायद टारगेट किया गया, ऐसा इनको लगता है। इनका और ये भी कहना था कि हमने कुछ पॉलिटिकल लीडर्स के खिलाफ कुछ 600 करोड़ के घोटाले के मामले में तकरार की थी, जो 15 मार्च 2022 को की गई थी। उसमें स्टेट सीआईडी ने उनकी स्टेटमेंट 26 मार्च 2022 को रिकॉर्ड की है, 64 पेज की स्टेटमेंट, और वो वजह से कहीं उसमें केस रजिस्टर न हो जाए, शायद इन पे दबाव डालने को इनको खोटा फ्रेम किया गया है। उसके अलावा मान के चले कि उसको गिरफ्तार करके भी लाए तो हमारी ये भूमिका थी कोर्ट में कि उसको कस्टडी की कोई ज़रूरत नहीं है, उसके पास से कोई रिकवरी करना नहीं है चीज़। वो अदालत से छोड़ के भाग जाएगा, अदालत छोड़ के मुकदमे से भाग जाएगा, ऐसा भी नहीं है। उसका घर मकान फिक्स है, वो किसी विटनेस को इंटरफेयर नहीं करेगा, ये भी ग्राउंड नहीं है। और ये चीज़ें पुलिस ने भी नहीं बोली है अपने ग्राउंड में, तो फिर ऐसे टाइम पर बेल देना चाहिए। हमने कई सुप्रीम कोर्ट की और बॉम्बे हाई कोर्ट की जजमेंट्स भी डाली, उसके बावजूद अदालत को लगा कि यहाँ पर कुछ साजिश वाला कलम लगाया है, कॉन्स्पिरेसी वाला। तो जो बाकी 109 या जो लोग थे उनको अदालत ने जुडिशल कस्टडी में भेजा है। उसमें एक ऑब्जर्वेशन दिया है अदालत ने कि सदावर्ते जी को हम पुलिस कस्टडी में दे रहे हैं और 2 दिन की जांच जो 11 तारीख तक रहेगी, उसमें अगर कुछ निष्पन्न हुआ कॉन्स्पिरेसी का मामला
तो ये आरोपियों को दोबारा कस्टडी में ले सकती है, ऐसा ऑब्जर्वेशन किया। इस बीच में सदावर्ते ने बताया कि उसको एक पुलिस ऑफिसर जो अरेस्ट करने आए थे 20-25 जन, उसमें कोई एसीपी शिंदे था जिन्होंने उसको असॉल्ट किया और उसमें उनकी उंगली पे जख्म हुआ। उसने उसका चश्मा भी मैन हैंडलिंग में मिस हैंडलिंग में टूट गया उसका, और वो चश्मा भी उसको नहीं दिए, उसको आई का प्रॉब्लम है। अदालत को उसने ये भी बताया कि हमारे को लिवर सिरोसिस की, डायबिटीज़ की और ब्लड प्रेशर की गोलियां चाहिए, हमने मांगी, पुलिस ने वो भी नहीं दी। उसके अलावा और एक शिकायत थी हमारी कि कल जब पुलिस स्टेशन पे लाया गया और उसके बाद दोपहर रात के 1 बजे से लेकर सुबह तक हमको पुलिस स्टेशन से या हॉस्पिटल में एक बार भी मिलने नहीं दिया गया, कोई इंस्ट्रक्शन लेने नहीं दिया गया। डायरेक्टली हमको कोर्ट में बेल एप्लीकेशन जो पता था वाइफ को उस आधार पे बनाई, और जो उसकी शिकायतें थी वो हम नहीं डाल पाए, वो उसने अदालत को बताई। सारी चीज़ें जज साहब ने ऑर्डर में ली है, बहुत डिटेल्ड ऑर्डर पास किया है जज साहब ने, और हमें यकीन है। सर, ये जो वर्कर्स को जेसी मिली है किस ग्राउंड पे मिली है और 14 दिन में वो बेल अप्लाई कर सकते हैं? यस, उसमें सरकारी वकील जो है प्रदीप गरज साहब, उसने पुलिस की तरफ से ये भूमिका ली थी कि हमारे को ये 109 की भी कस्टडी चाहिए और इनको हम कंस्पिरेसी के लिए जांच करना चाहते हैं। तो अदालत ने, मजिस्ट्रेट साहब ने एक बहुत बढ़िया प्रश्न किया कि आप 109 जन की कस्टडी लेंगे 2 दिन के लिए, उसको किस किस को और कितने टाइम में इंट्रोगेट कर पाएंगे? मेरे हिसाब से ये 109 जन की कस्टडी का जरूरत नहीं है, ऐसा संभाषण कोर्ट में हो गया था, और फिर ऑर्डर में भी वो रिफ्लेक्ट हुआ है कि उनको जुडिशियल कस्टडी दी गई है और फिर पुलिस कस्टडी सदावर्ते जी को दी गई है। 14 दिनों में बेल अप्लाई कर सकते हैं? वर्कर 14 दिनों में नहीं, आज रात को भी चाहे तो वरिष्ठ अदालत में जा सकते हैं, कल चाहे कल जा सकते हैं, सोमवार को तो यकीनन जा सकते हैं। तो उसमें कोई रिजेक्ट होने से कोई ये नहीं कि दोबारा बेल एप्लीकेशन नहीं मूव हो सकती है। दे कैन मूव बिफोर द सेम कोर्ट, उसी अदालत में मूव कर सकते हैं, चाहिए तो नए ग्राउंड लेकर, या तो फिर सेशन कोर्ट है या हाई कोर्ट है, कहीं भी जा सकते हैं, कोई बंदिश नहीं है। सर हाँ जी सर, सबको वक्त मिलेगा, सब शांत रखिए, किसी को नाराज नहीं करो। अरे झालं दादा, रोल आपल्यासोबत सदावर्ते यांचे वकील महेश वासवानी आहेत। वासवानी साहेब, काय नेमकं झालं कोर्टामध्ये आणि सदावर्ते यांना 2 दिवसाची पोलीस कोठडी सुनावलेली आहे? सर, कोर्टामध्ये मेरी हिंदी चलेगी। सर, कोर्टामध्ये असं झालेलं आहे की सदावर्ते साहेबांना आज प्रोड्यूस केला होता कोर्टात, आणखी त्या कोर्टात आमची भूमिका अशी होती की आम्ही ज्यावेळी घटना घडली, आम्ही होतो नारिमन पॉईंटला महाराष्ट्र ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रिब्युनलमध्ये, चेअरपर्सन जस्टिस श्रीमती मृदुला भाटकर साहेबाच्या कोर्टमध्ये त्याचा युक्तिवाद चालू होता। 182 गव्हर्नमेंट सर्वंट्सच्या फेवरमध्ये त्याने ऑर्डरसुद्धा घेतला त्या दिवशी, आणखी त्याच्या या घटनेशी काही संबंध नाही। त्याने स्वतःची अर्जामध्ये कोर्टात असं सुद्धा मी मांडलं आहे की सदावर्ते कंडेम्स ऑल व्हायलन्स, म्हणजे कुठलीही हिंसाला पाठिंबा देत नाही, सगळी हिंसा कोणी करत असेल, कुठेही होत असेल, त्याचा निषेध करतो आम्ही, हिंसाचा पाठिंबा देत नाही सदावर्तेजी। पण गुन्हेगारी कट रचणं या कलमांतर्गत त्यांना कोठडी सुनावली गेली आहे। साहेब, FIR मध्ये असं म्हटलं आहे की सदावर्तेचे हे आरोपी लोकांचे वकील सदावर्ते होते म्हणून त्यांनी कट रचला असेल। दुसरी एक भूमिका आहे त्यांनी घेतली की त्यांनी प्रेस कॉन्फरन्स केली होती 7 तारीखला, त्यावेळी त्यांनी सांगितलं शरद पवार साहेबांच्या घरात घुसून आम्ही काहीतरी करूया प्रॉब्लेम। तर सदावर्तेशी मी कोर्टात विचारला की बाबा असं खरं आहे का नाही, मीडियामध्ये सगळ्याकडे रेकॉर्डिंग असणार, ते म्हणला माझ्याकडे कंप्लीट प्रेस कॉन्फरन्सची रेकॉर्डिंग आहे, एक शब्द नव्हता की कोणाच्या घरात घुसणार म्हणून। आणखी जर पोलिसांनी असा प्रोड्यूस केला, आय विल विड्रॉ बेल ॲप्लिकेशन, आय विल नॉट टेक बेल टिल द ट्रायल इज ओव्हर, म्हणजे खटला संपल्यापर्यंत मी जामीन घेणार नाही, जर असा पुरावा पोलिसांकडे असेल तर। दुसरी भूमिका अशी होती की पोलिसांनी कलम एक लावला आहे 333 IPC, भारतीय दंडविधान कलमच्या 333, ज्याच्यात असं म्हटलेलं आहे की कोणी गव्हर्नमेंट सर्वंटला गंभीर इजा करून किंवा गंभीर जखमी करून त्यांना जर तुम्ही कामात अडथळा, ऑफिशियल ड्युटीमध्ये अडथळा केला तर ते त्यांना 10 वर्षाची सजा असू शकते, विच इज मोर दॅन 7 इयर्स, आणखी ते नॉन बेलेबल ऑफेन्स आहे। 7 इयर्सपर्यंत ते डायरेक्टली अटक करू शकेल ना। अर्नेश कुमारची एक जजमेंट आहे सुप्रीम कोर्टची की त्यांना नोटीस देऊन त्यांना कॉर्पोरेशनला बोलवावं लागतं। 109 जे एक मात्र मुद्दा आहे, आम्ही कोर्टाला सांगितला की पोलिसाकडे जर कोणी गिरवी असले, इंजॉर्ड पोलिसवाला असेल
तर पोलीस ऑफिसरला लगेच मेडिकल रिपोर्ट मिळतं. ते मेडिकल रिपोर्ट प्रोड्यूस का नाही केला इंजुरी रिपोर्ट की ग्रीवस इंजोर्ड आहे. ते इंजोर्ड नाही, ते मायनर इंजुरी दिसत आहेत. आणखी पोलीसवाला गेला तर मायनर इंजुरीला पण ॲडमिट करता. इकडे ओरली सांगायला काय फरक पडत नाही, मेडिकल रिपोर्ट यायला पाहिजे होता. आणखी शक्य आहे तर असेल सुद्धा इंजुरी. आय कॅनॉट से दॅट, मी रिपोर्ट नाही बघितले. साहेब 109 जण जे आहेत त्यांचे साहेब 109 जण जे आहेत त्यांच्याबद्दल काय म्हटलं कोर्टाने? हां, 109 जण जे आहेत त्यांच्याबद्दल कोर्टाने काय म्हटलं? कोर्टाने म्हटलं त्याची एवढे लोकांची 2 दिवसात कोणाची तुम्ही तपास करणार, म्हणून तुम्हाला त्याची कस्टडी आम्ही देऊ शकत नाही. जर काय निष्पन्न झाला तर यू कॅन टेक देम इन कस्टडी अगेन. परत तुम्ही कस्टडी घेऊ शकता. साहेब ते जामीन करू शकतात का? जामीनची अर्ज कधी टाकू शकतात. हो, कोणी अडथळा टाकला नाही, कायद्यामध्ये नाही, ऑर्डरमध्ये पण नाही, कोणी अडू शकत नाही. तर हे होते महेश वासवानी, सदावर्ते यांचे वकील होते. त्यांनी युक्तिवाद केला होता. आपण प्रयत्न करूया. जयश्री पाटील हे या ज्या सदावर्ते यांच्या पत्नी देखील आहेत, त्यांनी वकील देखील आहेत. त्यांनी काय प्रतिक्रिया दिली नेमकी ती देखील पाहूयात. कशा पद्धतीनं न्यायालयामध्ये नेमकं काय झालं आणि 2 दिवसांची पोलीस कोठडी जी आहे ती सदावर्ते यांना देण्यात आलेली आहे, त्यावर त्यांचं नेमकं म्हणणं काय आहे हे देखील आपण